Good afternoon, everyone. Today we will start with faulty seal packaging. It is desirable that all a parental preparation which are filled in ampule must be hermetically sealed. The sealed ampule are subjected to small cracks which occur due to rapid temperature changes. Due to mechanical shocks, all ampules which have been sealed by the fusion must be subjected to liquor test to detect capillary pores, cracks, or incomplete. To detect faulty seal packaging in the ampule, they are completely immersed in 1% methylene blue solution in vacuum chamber under negative pressure. When the vacuum is released, the colored solution will enter those ampules having defective sealing. The presence of dye in ampule confirm leakage and hence rejected. Generally, autoclaving to ampules is done in the dye bath for short time and the ampule with colored content are removed and rejected. Vials and bottles are not subjected to this because the sealing material used is not rigid. Rubber is flexible and its stopper are stained badly with the dye. आता हे फॉल्टी सील पॅकेजिंग म्हणजे काय? आपण पॅरेंटल प्रिपरेशन तयार केले ॲम्प्युल्समध्ये किंवा व्हायल्समध्ये आपण तयार करतो. मग ते ॲम्प्यूल कम्प्लिटली सील झाले का नाही ते बघण्यासाठी फॉल्टी सील पॅकेजिंग टेस्ट करायचं म्हणजे लिकर टेस्ट. या टेस्ट करताना काय करायचं, बिकरमध्ये 1% मिथिलीन ब्लू सोल्युशन घ्यायचं. त्याच्यामध्ये आपली ॲम्प्यूल इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये म्हणजे उलट्या पोझिशनमध्ये ठेवायची. जर ॲम्प्यूलला लीक असेल किंवा ॲम्प्यूल क्रॅक झालेली असेल किंवा कम्प्लिटली सील झालं नसेल तर ते मिथिलीन ब्लू सोल्युशन ॲम्प्यूलच्या आत जाणार. जर आतमध्ये ब्लू सोल्युशन गेलं तर समजायचं त्याच्यामध्ये क्रॅक आहे, मग आपण ॲम्प्यूल रिजेक्ट करू शकतो. जर नसेल तर ॲम्प्यूल कम्प्लिटली सील झालं असं म्हणायचं. व्हायल आणि बॉटलसाठी ही टेस्ट आपण करू शकत नाही कारण त्याचे सील हे रबरने बनलेले असते. जर रबर मिथिलीन ब्लू सोल्युशनमध्ये आपण रबर टाकलं तर त्या रबरला मिथिलीन ब्लू सोल्युशनचा कलर येऊ शकतो, त्यामुळं स्टेन होऊ शकतात. आपण स्टरिलिटी टेस्टिंग या चॅप्टरमध्ये काय काय बघितलं. स्टरिलिटी टेस्टिंग कशासाठी करायचं, स्टरिलिटी टेस्टिंग चॅप्टरमध्ये काय बघितलं आपण. फर्स्ट की स्टरिलिटी टेस्टिंग कशासाठी करायचं. स्टरिलिटी टेस्टिंग पॅरेंटल प्रिपरेशन आपण तयार केल्यानंतर ते स्टराईल आहेत की नाही, यूज करू शकतो की नाही हे पाहण्यासाठी स्टरिलिटी टेस्टिंग करायचं. त्याच्यामध्ये काही डस्ट पार्टिकल आहेत की नाही, फायबर वगैरे हे सर्व चेक करतो. त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज, सिलेक्शन ऑफ क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट, मेथड ऑफ टेस्टिंग आणि ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट. मेथड ऑफ टेस्टिंगमध्ये काय बघितलं आपण, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आणि डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथडमध्ये हे ऑइली प्रिपरेशनसाठी आणि डायरेक्ट इनॉक्युलेशन दुसऱ्या प्रिपरेशनसाठी. ह्याच्यामध्ये डायरेक्ट इनॉक्युलेशनमध्ये 14 दिवस आपण इन्क्युबेट करायला ठेवायचं. ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट ह्याच्यामध्ये काय, जर त्याच्यामध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन आढळलं तर सॅम्पल रिजेक्ट करायचं, नसेल तर सॅम्पल टेस्ट पास झाली असं म्हणायचं. देन पर्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग बघितलं आपण. त्याच्यामध्ये आपण तयार केलेल्या प्रिपरेशनमध्ये काही डस्ट पार्टिकल, ग्लास किंवा रबर, कॉटन, फायबर असे काही पार्टिकल आहेत की नाही, पायरोजन आहेत की नाही, का आपलं तयार केलेलं प्रोडक्ट कम्प्लिटली स्टराईल आहे हे पाहिलं आपण. कॉन्टॅमिनेशनचे 2 टाईप्स बघितले, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक.
इंट्रिन्सिक म्हणजे आतून कॉन्टॅमिनेशन, म्हणजे तयार करताना झालेलं कॉन्टॅमिनेशन. एक्सट्रिन्सिक म्हणजे बाहेरच्या कुठल्या फॅक्टरमुळं झालेलं कॉन्टॅमिनेशन. आता पर्टिक्युलेट मॅटर मॉनिटर करायचे 4 मेथड बघितले आपण. व्हिज्युअल मेथड, कल्चर काउंटर मेथड, फिल्ट्रेशन मेथड आणि लाईट ब्लॉकेज मेथड. त्याच्यानंतर फॉल्टी सील पॅकेजिंग बघितलं आपण. आणि इथे तुमचा स्टराईल टेस्टिंग हा चॅप्टर संपला.